जेवणाला अव्हॉइड केलं जातं. हे हां, त्याच्यावरचं सोल्युशन नाही. तुम्हाला होणाऱ्या त्रासावरती काम करून डायट तुम्ही प्रॉपर घेतलाच पाहिजे. हां. आयुर्वेद शास्त्रात सांगितलं, की तुम्ही सीझनल फळं भाज्या खाल्ल्या पाहिजेत. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही आंबाच खाल्ला पाहिजे. हं. आणि मग ड्रॅगन फ्रूट तुमच्या शेतात पिकतच नाही, तर तुम्ही खाल्लं तरी त्याचा फार तुम्हाला काही इफेक्ट येईल अशातला काही भाग हां, नाहीये. हां, हां. पण तुमच्या परसबागेत सीताफळाचं झाड आहे, सीताफळ आणून खाल्लं तर त्याची इफेक्ट तुम्हाला खूप जास्त आहे. ओके. सीझनल फळं तुमच्या आजूबाजूला असणारी तुम्ही फळं खाल्लीच पाहिजेत आणि हा ॲस्पेक्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरा पॉइंट काय आहे, तुम्ही एका बाजूला बदाम खाताय, सफरचंद आणून खाताय, खूप चांगलं खाताय. हं, पण एक डायट घेत असताना तुमचं मेंटल स्टेटस चांगलं नाहीये. हं, तुम्ही टेन्शनमध्ये, तुम्ही ताणतणावामध्ये आहेत, हं. तुम्ही स्ट्रेसमध्ये आहेत. तर ते बदाम आणि ॲपल तुम्हाला काहीच उपयोगाचे नाहीत. ते तुमच्या उपयोगाला पडतच नाहीत. पण तुम्ही बरोबर. खूप हॅपी आहेत, आनंदी आहेत, तुमच्या घरातलं एन्व्हायर्नमेंट चांगलं आहे, तुमचं नवरा-बायकोंमधलं हं, ट्युनिंग खूप छान आहे. फॅमिली मेंबर खूप चांगले व्यवस्थित कॅरी करतायत. तुम्ही अॅम्बिशियस आहात. तुम्ही बाळाचं भवितव्य बघताय, त्याच्यासाठी पावलं उचलतायत आणि तुम्ही हं. वेल सॅटिस्फाईड आहेत आणि तुम्ही म्हणजे शेंगदाणे भिजवून खाताय. ते हां. बदामापेक्षा जास्त चांगले हां, रिझल्ट हां, देतील. हां, हां. सो दॅट डायट म्हणजे खूप भारी अक्रोड आणून खाल्ले पाहिजे असं काही नाहीये. ओके. अवती-भोवती असणाऱ्या सीझनल फळं, भाज्या व्यवस्थित योग्य पद्धतीने बनवून खाणं गरजेचं आहे. आणि मग त्याचं प्रमाण, मग तुम्हाला कुठलं काय, सोनोग्राफीचा रिपोर्ट काय, ब्लडचं हं. स्टेटस काय, याच्यानुसार मग तुम्हाला आता एक एक्सपर्ट डॉक्टर तुम्हाला ते डायट प्रॉपर तुम्हाला नक्की देऊ शकतील.